आकाशवाणी पुणे. माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोरोनावरील लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. 71वा संविधान दिन राज्यात सर्वत्र साजरा. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना देशाची आदरांजली. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र यश देशमुख यांना जम्मू आणि काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचा पहिला सामना आज सिडनीत होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन कार्याची ते पाहणी करणार आहेत. या भेटीनंतर पंतप्रधान तेलंगणकडे रवाना होणार आहेत. तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल पुण्यात येऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा केली. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 93.66% इतका झाला आहे. सध्या देशात 4,52,344 रुग्ण उपचार घेत आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासात कोविडच्या 44,000 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर याच काळात 36,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 71वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. 71वा संविधान दिन काल देशभर साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं. राज्यातही संविधान दिन साजरा करण्यात आला. ऐकूया याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. भारतीय संविधानाचा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान म्हणून आदराने उल्लेख केला जातो, असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मुंबईत म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयात संविधान दिनानिमित्त म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं. नागपूरमध्ये संपर्कमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी संविधान चौकात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लोणावळ्याच्या INS शिवाजीमध्येही संविधान दिन साजरा करण्यात आला. जळगावमध्ये संविधान जागर समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. धुळे महापालिकेत संविधान रक्षणाची शपथ घेण्यात आली. वाशिममध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये विविध सरकारी कार्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. तसंच संविधानाच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या निमित्तानं अभिवादन करण्यात आलं. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्राची गावस्कर, पुणे. 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला काल 12 वर्ष पूर्ण झाली. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेलसह मुंबईतल्या 6 ठिकाणी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात 160हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पवित्र स्मृतीला काल अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी यांनी 26/11च्या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. मुंबई पोलीस आयुक्तालयातल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं. हुतात्म्यांच्या कुटुंबियांनीही आदरांजली वाहिली. तत्पूर्वी मुंबई पोलिसांच्या पथकानं अभिवादन संचलन करत हुतात्म्यांना मानवंदना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समाज माध्यमातून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
पोलीस दलाच्या मुख्यालयातल्या हुतात्मा दालनाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतुल्य हिम्मत या कॉफी टेबल बुकचंही प्रकाशन झालं. ज्यांच्या शौर्यामुळे दहशतवादी कसाब जिवंत हाती लागला आणि पाकिस्तानी दहशतवादाचा क्रूर चेहरा पुराव्यासह जगासमोर आणता आला, त्या शहीद तुकाराम ओंबळे यांना त्यांच्या मूळ गावी केडांबे इथं आदरांजली वाहण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातले जवान यश देशमुख यांना काल दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये यश देशमुख यांच्यासह अन्य एक जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. 21 वर्षीय यश देशमुख यांचा पार्थिव देह उद्या जळगाव जिल्ह्यात आणला जाण्याची शक्यता असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. गडचिरोलीच्या परिवहन महामंडळाच्या आगारातून भामरागड तालुक्यातल्या लाहोरीकडे जायला निघालेली बस नक्षल्यांनी बुधवारी रात्री 8च्या सुमाराला रस्त्यावर झाडं आडवी टाकून अडवली होती. त्यामुळे बसच्या चालक आणि वाहकानं बसमध्येच रात्र जागून काढली. काल सकाळी पोलिसांनी रस्त्यावरची झाडं बाजूला केली. चालक आणि वाहक सुरक्षित आहेत. 2 डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीपल्स गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह आहे. मात्र त्याआधीच त्यांनी बस अडवल्यानं परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार कायद्याच्या विरोधात विविध कर्मचारी संघटनांनी काल संप पुकारला होता. या संपाचे पडसाद राज्यातही उमटले. पुण्यात बँका, टपाल विभाग, BSNL, RTO तसंच संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला. व्यापारी, हमाल यांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे पुण्याच्या मार्केट यार्डातला फळ, भाजीपाला आणि फूल बाजार पूर्णपणे बंद होता. गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला, तर अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षानं एल्गार मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. धुळ्यात संपात सामील झालेल्या कर्मचारी, कामगार, शेतकऱ्यांनी मानवी साखळी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. वाढीव वीज बिलांविरोधात काल मनसेनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. मुंबईत वांद्रे इथं प्रकाशगड या महावितरणच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्व मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं. राज्य सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन वाढीव वीज बिलं मागे घ्यावीत अशी मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली. ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी ओबीसी जनगणना समन्वय समितीतर्फे काल चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून ओबीसी समाज बांधव यासाठी चंद्रपुरात आले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. पुणे मेट्रोच्या मंडईमधील भूमिगत स्थानकाच्या खोदकामादरम्यान प्राण्यांचे अवशेष आढळून आले आहेत. या अवशेषांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी डेक्कन महाविद्यालयाचे तज्ज्ञ आले होते. ऐतिहासिक वारसा असलेल्या मध्य पुण्यात हे अवशेष आढळून आल्यानं ते नक्की कशाचे आहेत त्याबाबत उत्सुकता आहे. ऐकूयात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. पुणे मेट्रोचं शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं काम सध्या सुरू आहे. मेट्रो मार्गावरील 5 स्थानकं भूमिगत आहेत. महात्मा फुले मंडई स्थानकाच्या खोदकामादरम्यान बुधवारी प्राण्याचे अवशेष आढळून आले. अंदाजे 10 मीटर खोल हे अवशेष मिळाले. या अवशेषांची पाहणी करण्यासाठी डेक्कन महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी या ठिकाणाला भेट दिली. या अवशेषांची पाहणी केल्यावर ते 100 ते 150 वर्षांपूर्वीचे असून हत्तीचे आहेत असं त्यांनी सांगितलं. या अवशेषांचा अधिक अभ्यास करण्यासाठी ते शुक्रवारी डेक्कन महाविद्यालयात पाठवण्यात येणार असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान हे अवशेष सापडल्यानं मेट्रोचं काम थांबलेलं नाही. याआधी मेट्रोचं स्वारगेट इथं खोदकाम सुरू असताना ऐतिहासिक पाणी पुरवठा व्यवस्था सापडली होती. आता प्राण्यांचे जीवाश्म मिळाले आहेत. मेट्रोचा भुयारी मार्ग हा जुन्या पुण्यातून जात असल्यानं या मार्गाचं काम पूर्ण होईपर्यंत इतिहासाचे दस्तऐवज सापडणार हे नक्की. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे. पुणे महापालिकेनं मिळकत कर उत्पन्नाचा 1000 कोटींचा टप्पा नुकताच पार केला आहे. हे उत्पन्न आणखी वाढवण्यासोबतच कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी आता महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी महापालिकेनं स्वतंत्र 400 कर्मचारी नेमले आहेत. हे कर्मचारी प्रत्येक मिळकतींना भेट देऊन कर आकारणी झाले आहे किंवा नाही तसंच वापरातील बदल याची तपासणी करून कर आकारणी करणार आहेत. हे कर्मचारी यासोबतच 100 सदनिकांच्या सोसायट्यांमध्ये नियमानुसार सोसायटीच्या आवारातच कचरा जिरवला अथवा त्यावर प्रक्रिया केली जाते की नाही याचीही माहिती घेणार आहेत. तसंच यापूर्वी ज्या सोसायट्यांनी गांडूळ खत प्रकल्प आणि कचऱ्यावरील अन्य प्रकल्प राबवले आहेत आणि मिळकत करात 5% सूट घेतात त्या सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प सुरू आहेत की नाहीत याचीही खातरजमा करणार आहेत. याचा ताळमेळ स्वच्छ संस्थेसारख्या स्थानिक कचरा वेचकांकडून घालण्यात येणार आहे. ज्या सोसायट्यांमधील प्रकल्प बंद असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहेच, पण त्याचबरोबर प्रकल्पाच्या नावाखाली फायदा मिळवणाऱ्या सोसायट्यांना चापही बसणार आहे. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली तालुक्यातल्या श्री क्षेत्र नरसी नामदेव या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्तिकी एकादशी आणि संत नामदेव जन्म सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले. जळगाव नगरीचं ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे 148 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीनं पण अत्यंत उत्साहात झाला. ग्रामप्रदक्षिणा न करता रथ 10 पावलं ओढण्यात आला. मराठवाड्याच्या विकासात क्रांती आणणाऱ्या आणि युवकांना रोजगाराची दारं खुली करणाऱ्या लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी खासदार सुधाकर शृंगारे यांना दिली. शृंगारे यांनी काल प्रकल्पस्थळी विभागीय रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन इथल्या कामांचा आढावा घेतला तसंच प्रकल्पाची पाहणीही केली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल पहाटे झालेल्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. SM जोशी फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आणि निवृत्त विंग कमांडर अभय जोशी यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांनी पाकिस्तान विरुद्धच्या 2 युद्धात कर्तव्य बजावलं होतं. सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी धार्मिक कट्टरतावादाविरोधात लिखाणही केलं होतं. कोविडच्या जागतिक साथीमुळे गेले अनेक महिने भारतीय क्रिकेट संघानं कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. तब्बल 8 महिन्यांनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. मर्यादित 50 षटकांच्या 3 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सिडनी इथं होणार आहे. दुसरा सामना 29 नोव्हेंबर रोजी तर अंतिम सामना 2 डिसेंबर रोजी होणार आहे. अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर होत असलेल्या या 2 महिन्यांच्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचे 3 सामने, 3 T20 सामने आणि 4 कसोटी सामने होणार आहेत. हवामान. राज्यात काल विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. विदर्भात पावसाचं प्रमाण जास्त होतं. निवार चक्रीवादळानंतर तेलंगणपर्यंत आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस राज्यात आला आहे. आज राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून बहुतांश ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून हा कमी दाबाचा पट्टा ओसरल्यानंतर राज्यातलं हवामान पुन्हा कोरडं होऊन थंडीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोनावरील लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. 71वा संविधान दिन राज्यात सर्वत्र साजरा. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना देशाची आदरांजली. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र यश देशमुख यांना जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण. आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचा पहिला सामना आज सिडनीत होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.